वाट मोकळी करावी. गाईस, हा व्लॉग मी एंड टायमाला बनवायचा विचार केला, म्हणून मी चांगलं इंट्रोडक्शन नाही देऊ शकली. तर जसं की तुम्ही या व्हिडिओच्या टायटलमध्ये बघितलं असणार की आज आपण चालले आहेत वर्सोवाला हिंगलाई देवीच्या दर्शनाला. तर पप्पा नव्हते येणार या दर्शनाला, म्हणून आम्ही ट्रेननी प्रवास केला अंधेरीला जायला. आणि हा व्ह्यू खूप चांगला होता, तर एन्जॉय करा. अर्ध्या 1 तासात आम्ही पोचले आणि मग रिक्षा घेऊन आम्ही इकडे आले. आणि लिटरली इथे खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप. आम्ही लाईनला लागलेले 15-20 मिनटं, आणि जसं आम्ही पोचले आम्हाला माहिती पडलं की आरतीचं टाईम होणार आहे. आणि आम्ही खूप खुश होते की आम्हाला दर्शनासोबत आरती पण भेटली. पण लाईनला असल्यामुळे आम्ही खूप मागे होतो, तर मम्मीने सांगितलं की तू पुढे जा. आणि पुढे गेली, तसं परीला आतमध्ये पाठवलं आणि परीने हा व्हिडिओ केलेला. खूप चांगलं वाटलं की हां, आम्हाला आरती भेटली देवीची. गाईस, वर्सोवाला आले आणि आपण कृष्णा आईला नाही भेटले, त्याचा फायदा काय? म्हणून आम्ही निघाले कृष्णा आईचं घर शोधायला. तर इथे आम्ही कृष्णा आईला वेणी आणि परीने फूल घेतलेलं. तर सगळ्यांना विचारता विचारता त्यांचं घर आम्ही शोधलं आणि त्यांच्या तसेच घरी गेले. तसं माहिती पडलं की त्यांना बरं नाही, इन्फेक्शन झाले, कारण खूप सारी लोकांची गर्दी असते त्यांना भेटायसाठी. तर सॅडली आम्ही त्यांच्या घरी ती देवी मांडलेली, त्यांना मी वेणी वावली आणि परीने त्या बाबांकडे तिचे फूल दिलं आणि नंतर आम्ही सॅडली निघाले. जवळपास 3 वाजलेले आणि आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. मग स्टेशनला गेलो आम्ही, इकडे बर्गर ऑर्डर केला आणि इकडे सगळे बर्गर वगैरे घ्यायला लागले. ऑर्डर घेतल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की आम्ही उभेच होते, म्हणून बर्गर तर खायला भेटला नाही. मग आम्ही घरी आल्यावर बर्गर खाल्लं आणि मम्मीने जेवण वगैरे केलं. नंतर विचार केला की सगळे जाऊया भवानी मंदिरला. त्याच्या पहिला आम्ही डान्स करून घेतला. भवानी मंदिरवर आम्ही दर्शनासोबत खास करून नाचायला पण आलेले, कारण इथे खूप मोठा आणि प्रोफेशनल टाईप गरबा होतो की स्टेप वाईज जसा गरबा असतो तसा होतो. पण नंतर आम्हाला माहिती पडलं की गेल्या वर्षीसारखं यावर्षी नाही आहे, यावर्षी थोडा लेट स्टार्ट होणार आहे. आणि आम्ही 7-8च्या आसपास गेलेले, तर आम्हाला नाचायला भेटलं नाही. दर्शन घेऊन आम्ही घरी निघाले. तर घरी आल्यावर आम्ही विचार केला की डान्स करूया अजून एक व्हिडिओवर. जे सुंदरी सॉन्ग आहे त्याच्यावर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर डान्स केला आहे, पण त्याचा एक पार्ट राहिलेला. आणि मग मी विचार केला की दीदीला घेऊया. परी गरबा खेळायला गेलेली म्हणून ती नव्हती, नाही तर ती असते तर खूप चांगला अजून एक व्हिडिओ झाला असता. तर एन्जॉय करा तुम्ही हा बघून, आमचे बिहाइंड द सीन. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये?
तर याचा फुल व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकतात. तर आजसाठी एवढंच. बाय.